आणि आता बातमी आहे नवनीत राणा आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय संघर्षाची। हनुमान चालीसा आणि रामरक्षा या नेहमीच राणा ठाकरे वादाच्या केंद्रस्थानी राहिल्यात। 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणांनी हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती। यावरून मोठा वाद होऊन ठाकरे सरकारने राणा दाम्पत्याला अटक केली होती। त्यावरूनच आता नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। सर्व बर्बाद झाल्यावर त्यांना राम आठवला, अजून बरंच काही आठवायचं आहे अशी जहरी टीका माजी खासदार नवनीत राणांनी केली। त्या अमरावतीमधल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। या टीकेबाबत जेव्हा आदित्य ठाकरेंना विचारणा झाली तेव्हा त्यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणं, प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना, तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता। जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्णच्या पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचं वाचन त्यांनी तिथे केलं। तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं। विरोधक म्हणजे कोण? शिशी शिशी शिशी